मित्रांनो, वरुण बिव्हरेजने थेट दारूच्या व्यवसायामध्ये उडी घेतली आहे. तसेच एअर इंडियाने टाटा आणि सिंगापूर एअरलाइन्सकडे तब्बल $1.5 बिलियन मागणी केली आहे. आणि इराण ओमान दरम्यान हॉर्मुझ बाबत मोठी प्रगती झाली आहे. मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. मित्रांनो, अशाच एकदम इम्पॉर्टंट न्यूज आज आपण डिस्कस करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. तर मित्रांनो, पहिली कंपनी आहे वरुण बिव्हरेज. तर मित्रांनो, पेप्सिकोची सर्वात मोठी बॉटलिंग पार्टनर असलेल्या वरुण बिव्हरेजच्या बोर्डाने रेडी टू ड्रिंक अल्कोहोलिक बेवरेज सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यासाठी कंपनी किवा स्पिरिट्स अँड कंपनी नावाची पूर्ण मालकीची सबसिडियरी स्थापन करणार असून डियाजिओचे माजी अधिकारी प्रथमेश मिश्रा यांची या नव्या कंपनीमध्ये सीईओ आणि एमडी म्हणून नियुक्ती केली आहे. या नव्या कंपनीचं प्रस्तावित भांडवल 10 कोटी रुपये असणार आहे. मित्रांनो, आतापर्यंत फक्त सॉफ्ट ड्रिंक्सवर लक्ष केंद्रित करणारी कंपनी आता अल्कोहोल सेगमेंटमध्ये उतरते. ही कंपनीच्या पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशनच्या दृष्टीने मोठं पाऊल आहे. त्यामुळे या नव्या व्यवसायाच्या प्रगतीवर लक्ष ठेवा. मित्रांनो, जसं की मी सांगत आलोय, अशा न्यूजवर तुम्ही तुमचे स्टॉक इंटरेस्ट डिसाईड केले पाहिजे. कारण जर तुम्ही बघितलं असेल, मागच्या 2 वर्षापासून सगळे बिग स्टॉक HDFC बँक, जिओ फायनान्स, इन्फोसिस, TCS हे सगळे एकाच लेवलवर आहेत. त्यामुळे डेली बिझनेस न्यूज बघा आणि तुमचा स्टॉक प्रायोरिटी डिसाईड करा. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो PVR आणि आयनॉक्स बद्दल. तर मित्रांनो, PVR आयनॉक्सने जाहीर केलं आहे की 31 ऑगस्ट रोजी होणाऱ्या बोर्ड बैठकीत कंपनी शेअर बायबॅकच्या प्रस्तावावर विचार करणार आहे, जो PVR आयनॉक्स विलिनीकरणाचा पहिलाच बायबॅक प्रस्ताव असेल. या बातमीनंतर शेअर 4.2% वाढून 1283 रुपयांच्या नव्या 52 आठवड्याच्या उच्चांकावर पोहोचला आहे. जून क्वार्टरमध्ये कंपनी पुन्हा नफ्यात आली असून 30 जून पर्यंत कंपनीकडे 80.7 कोटी रुपयांचा नेट कॅश पोझिशन आहे. मित्रांनो, कर्जमुक्तीनंतर बायबॅकचा विचार करणं हे कंपनीच्या सुधारलेल्या बॅलन्स शीटचं लक्षण आहे. त्यामुळे मल्टीप्लेक्स सेक्टरमधल्या रिकव्हरी स्टोरीजवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी ही सकारात्मक बातमी आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे इंडियाच्या GDP ग्रोथ बद्दल. तर रिझर्व्ह बँकेने आपल्या ऑगस्ट पॉलिसी बैठकीत आर्थिक वर्ष 2026-27 साठीचा GDP ग्रोथ अंदाज 6.7% वरून किंचित वाढवत 6.7% केला आहे. क्वार्टरली अंदाज बघितला तर पहिल्या क्वार्टरमध्ये 7%, दुसऱ्या क्वार्टरमध्ये 6.4%, तिसऱ्या क्वार्टरमध्ये 6.5% आणि चौथ्या क्वार्टरमध्ये 6.8% वाढीचा अंदाज आहे. एप्रिल-जून तिमाहीतल्या अपेक्षेपेक्षा चांगल्या कामगिरीमुळेच हा अंदाज वाढवला गेला आहे. आणि त्याचबरोबर महागाईचा अंदाजही 5% कमी केला गेलाय. मित्रांनो, GDP अंदाज वाढणं आणि महागाईचा अंदाज कमी होणं हे दोन्ही एकत्र येणं फार दुर्मिळ गोष्ट आहे. त्यामुळे हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक मजबूत सकारात्मक संकेत आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो ग्रो बद्दल. तर मित्रांनो, रिबीट कॅपिटल या नावाने ओळखली जाणारी इन्व्हेस्टमेंट कंपनी ग्रो मधून बाहेर पडली आहे. रिबीट कॅपिटल आता ग्रोची पालक कंपनी बिलियन बोट गॅरेज व्हेंचर मधला 1.6% स्टेक 1914 कोटी रुपयांना ब्लॉक डीलद्वारे विकण्याच्या तयारीमध्ये आहे. आणि यासाठी फ्लोर प्राइस 195 रुपये पर शेअर ठेवण्यात आले आहे. या आधी पिक एक्सव्ही, वाय कॉम्बिनेटर आणि रिबीट कॅपिटल यांनी एकत्रितपणे 4.7% स्टेक 5326 कोटी रुपयांना विकला आहे. मित्रांनो, लिस्टिंग नंतर सुरुवातीचे इन्व्हेस्टर टप्प्याटप्प्याने नफा बुक करत आहेत, पण ग्रोचे निकाल सुद्धा याच वेळी सुधारले आहेत. हे लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे सेबीच्या कडक कारवाईबद्दल. तर सेबीने वेरेनियम क्लाउड आणि तिचे प्रवर्तक हर्षवर्धन साबळे यांच्यावर IPO आणि राईट्स इश्यू मधून उभारलेल्या पैशांच्या गैरवापराबद्दल एकूण 33.08 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे आणि दोघांनाही 7 वर्षासाठी सिक्युरिटीज मार्केटमध्ये बंदी घातली आहे. तपासात असं आढळलं की IPO मधले 18.98 कोटी आणि राईट्स इश्यू मधले 43.53 कोटी रुपये संबंधित पक्षांकडे वळवले गेले, ज्यापैकी 32.73 कोटी रुपये थेट साबळे यांच्याकडे गेले होते. सेबीने साबळे यांना 128.77 कोटी रुपयांचा बेकायदेशीर नफा व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मित्रांनो, IPO मध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी कंपनीचा फंड वापराचा इतिहास तपासणं किती महत्वाचं आहे हे या
प्रकरणातून पुन्हा एकदा स्पष्ट होतं. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो ऍपल बद्दल. तर ऍपलने आपला नवा मॅक मिनी सादर केला आहे, जो नव्या M6 चिपवर चालतो आणि 256 GB स्टोरेज व 16 GB रॅम सह $899 पासून सुरू होत आहे. या नव्या चिपमध्ये 12 कोर CPU आणि 12 कोर GPU आहे, जो जुन्या M4 च्या तुलनेत AI परफॉर्मन्स मध्ये 4 पट सुधारणा दाखवतो. M5 Pro चिपसह येणारी प्रीमियम व्हरायटी $1,699 पासून उपलब्ध आहे आणि प्री ऑर्डर सुरू झाले असले तरी प्रत्यक्ष डिलिव्हरी ही 22 सप्टेंबर पासून सुरू होईल. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो नॉर्वे बद्दल. तर नॉर्वे सरकारने जाहीर केलं आहे की ते स्मार्ट ग्लासेस आणि तत्सम डिव्हाइसेसच्या वापरावर अधिक कडक नियम आणण्याच्या विचारात आहे आणि सार्वजनिक ठिकाणी इतरांची फेशियल रिकग्निशन करणाऱ्या फीचर्सवर बंदी घालण्याचाही विचार सुरू आहे. डिजिटायझेशन मंत्री कॅरियान टुंग यांनी सांगितले की यासाठी एक तज्ज्ञ गट नेमला जाईल. तर शिक्षक मंत्र्यांनी शाळांनाही AI ग्लासेसवर बंदी घालण्याची सूचना दिली आहे. मित्रांनो प्रायव्हसीच्या मुद्द्यावर युरोपियन देश आता AI वेअरेबलवर कडक भूमिका घेत आहेत. याचा परिणाम भविष्यात या डिव्हाइसेस बनवणाऱ्या ग्लोबल कंपन्यांच्या रेग्युलेटरी खर्चावर नक्की होऊ शकतो. मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे झोमॅटो बद्दल. तर झोमॅटोने आपली सबस्क्रिप्शन सेवा आता कॉफी आणि ब्रेकफास्ट कॅटेगरीमध्ये वाढवली आहे आणि ही सेवा दिल्ली NCR, मुंबई, बँगलोर, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि पुणे या 7 शहरांमध्ये सुरू झाली आहे. आधीपासून असलेल्या हेल्दी आणि ब्रेकफास्ट सबस्क्रिप्शन सोबतच आता कॉफीचाही समावेश करत कंपनी रोजच्या खाण्यापिण्याच्या अनेक संधींमध्ये सबस्क्रिप्शन मॉडेल पोहोचवत आहे आणि 3, 5, 15 किंवा 30 दिवसांचे प्लॅन्स आता उपलब्ध आहेत. मित्रांनो फूड डिलिव्हरी कंपन्या आता एकाच ऑर्डरपेक्षा रिकरिंग सबस्क्रिप्शनच्या मॉडेलवर जास्त भर देत आहेत, कारण त्यातून ग्राहकांची दीर्घकालीन बांधिलकी नक्कीच वाढत आहे. मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे महिंद्रा बद्दल. तर महिंद्राची इलेक्ट्रिक कमर्शियल व्हेकल कंपनी महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटी पुढच्या 2 वर्षात 3 आणि 4 चाकी वाहनांमधली 8 नवीन मॉडेल्स आणि व्हरायटी लॉन्च करणार आहे. विशेषतः कार्गो सेगमेंटवर लक्ष केंद्रित करत, जिथे EV पेनिट्रेशन अजूनही कमी आहे. लाईट रॉकच्या नेतृत्वाखाली फंडिंग राऊंड नंतर कंपनी 10,822 कोटी रुपयांच्या व्हॅल्युएशनसह युनिकॉर्न बनलेली आहे आणि कंपनी आपल्या IPO साठी उत्पादन क्षमता जवळपास दुप्पट करण्याचा विचार करत आहे, ज्यासाठी IPO टाइमलाईन 12 ते 18 महिने किंवा 2027 च्या एंडिंगला असू शकते. मित्रांनो इलेक्ट्रिक कमर्शियल व्हेकल सेगमेंट हा भारताच्या EV क्रांतीचा पुढचा मोठा टप्पा ठरू शकतो. त्यामुळे या स्पेसमध्ये IPO अपडेट्सवर लक्ष ठेवा. मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे हल्दीराम बद्दल. तर हल्दीरामने ओडिसामध्ये न्यू मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारण्यासाठी 1,000 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट 3 टप्प्यांमध्ये करण्याचा प्रस्ताव दिला आहे आणि राज्य सरकारने त्यातल्या पहिल्या 500 कोटींच्या टप्प्याला आधीच मंजुरी दिली आहे. खुर्दा आणि कटक येथे उभारला जाणारा हा प्लांट नमकीन आणि बेक प्रोडक्टसाठी असणार आहे आणि यातून जवळपास 800 जणांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे. मित्रांनो मोठ्या FMCG कंपन्या आता पूर्व भारतातल्या राज्यांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग विस्तार करत आहेत. त्यामुळे ओडिशा सारखे राज्य पुढच्या काळात मोठी इंडस्ट्रियल हब बनू शकतात. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे एअर इंडिया बद्दल. विक्रमी वार्षिक तोट्यानंतर एअर इंडियाने आपले मालक टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाइन्सकडे जवळपास $1.5 बिलियन ताज्या इक्विटीची मागणी केली आहे. एअर इंडिया आणि तिची बजेट युनिट एअर इंडिया एक्सप्रेस यांचा एकत्रित तोटा मार्चला संपलेल्या फायनान्शियल इयरमध्ये $2.33 बिलियन वर पोहोचला, जो मागच्या वर्षीच्या तुलनेत दुपटीहूनही जास्त आहे. 2022 मध्ये टाटाने ताबा घेतल्यानंतर ही सर्वात मोठी भांडवल मागणी आहे आणि सिंगापूर एअरलाइन्सलाही आपला हिस्सा द्यावा लागेल तरच ही इन्व्हेस्टमेंट पूर्ण होईल. मित्रांनो एवढ्या मोठ्या तोट्यानंतर ही मालक कंपन्या भांडवल घालायला तयार आहेत, हे दाखवते की ते एअर इंडियाच्या दीर्घकालीन टर्नअराउंडवर अजूनही विश्वास ठेवून आहेत. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो नवीन सिमच्या रूल्स बद्दल. तर दूरसंचार विभागाने टेलिकम्युनिकेशन रूल 2026 अंतर्गत नवा सिम घेण्यापूर्वी, माहिती बदलण्यापूर्वी आणि कनेक्शन बंद करण्यापूर्वी बायोमेट्रिक पडताळणी अनिवार्य केली आहे आणि मित्रांनो हे नियम 21 ऑगस्ट पासूनच लागू झाले आहेत. आधार असणाऱ्यांसाठी eKYC तर आधार नसणाऱ्यांसाठी लाईव्ह फेशियल कॅप्चरसह डिजिटल KYC वापरलं जाणार आहे. सुरुवातीला प्रस्तावित असलेली एकत्रित बायोमेट्रिक डेटाबेस योजना मात्र सरकारने रद्द केली आहे आणि संपूर्ण इंडस्ट्रीला 30 नोव्हेंबर पर्यंत
या नव्या सिस्टीमकडे वळवण्याची मुदत दिली आहे. मित्रांनो, सिम कार्ड फसवणूक आणि फेक केवायसी रोखण्यासाठी हे नियम महत्वाचे आहेत. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो US इराण वॉर बद्दल. तर इराण आणि ओमान यांच्यातील स्टेट ऑफ हॉर्मुझ संदर्भातील चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे आणि दोन्ही देशांनी जहाजांसाठी नवीन मार्गाच्या कोऑर्डिनेट्सवर सहमती दर्शवली आहे. मात्र इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की या कराराचा अर्थ स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ पूर्णपणे ओपन झालेला नाही आणि अमेरिकेने आपली नौदल नाकाबंदी उठवल्याशिवाय ते सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करणार नाही आणि अमेरिकेने नेव्हल ब्लॉकेड बंद केल्याशिवाय स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ पूर्णपणे ओपन होणार नाही. या कराराचा उद्देश जून मधला युद्धविराम पुन्हा प्रस्तावित करणं आणि पुढच्या व्यापक चर्चेसाठी वातावरण तयार करणं हा आहे. मित्रांनो, इन्व्हेस्टर्सनी लक्षात ठेवा की डील ही अंतिम टप्प्यात आहे आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ पूर्णपणे ओपन होणे ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे क्रूड ऑइलच्या किमतीत लगेच मोठी घसरण होईल असं गृहीत धरू नका. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो अपस्टॉक्सच्या IPO बद्दल. तर फिनटेक प्लॅटफॉर्म अपस्टॉक्सने आपल्या $400 मिलियन IPO साठी इन्व्हेस्टमेंट बँक सोबत प्राथमिक चर्चा सुरू केली आहे. टायगर ग्लोबलच्या समर्थनाने उभी राहिलेली ही कंपनी भारताच्या रिटेल ब्रोकिंग आणि इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म मार्केटमध्ये झेरोदा आणि ग्रो सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करते आणि आता ती देखील पब्लिक मार्केटमध्ये उतरण्याच्या तयारीमध्ये आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो स्मार्ट ग्रिड सेक्टर मधून. तर जगभरातल्या स्मार्ट ग्रिड सेक्टर मधली कॉर्पोरेट फंडिंग 2026च्या पहिल्या सहामाहीमध्ये 36% वाढून $1.9 अब्ज वर पोहोचले आहे आणि या मागचं मुख्य कारण आहे डेट फायनान्सिंग आणि पब्लिक मार्केट फंडिंग मध्ये झालेली मोठी वाढ. वाढत्या इलेक्ट्रिफिकेशन आणि रिन्युएबल एनर्जी इंटिग्रेशनच्या गरजेमुळे स्मार्ट ग्रिड टेक्नॉलॉजी मधली इन्व्हेस्टमेंट जगभरात वाढत आहे. मित्रांनो, भारतातही पॉवर ग्रिड आधुनिकीकरणाची मोठी योजना सुरू आहे. त्यामुळे या ग्लोबल ट्रेंडचा फायदा भारतीय पॉवर ग्रिड इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांनाही नक्की मिळू शकतो. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या बिझनेस न्यूज. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि इम्पॉर्टंट बिझनेस न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.